आता जो सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जो 10वा युनिट आहे हायर एज्युकेशन या टॉपिकवरती 5 प्रश्न आहेत. एक आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन रिलेटेड, त्याचं उत्तर आहे प्रॉपर ॲटिट्यूड. 46वा प्रश्न आहे सी उत्तर प्रॉपर ॲटिट्यूड. 47वा प्रश्न आहे ए ऑप्शन वैदिक पिरियड, बुद्धिस्ट पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश पिरियड आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. 48वा प्रश्न आहे डी जे कॉरस्पॉन्डन्स कोर्स आहे, जे डिस्टन्स कोर्सेस असतात ते काय करतात तर गायडिंग इन्स्ट्रक्शन्स देतात, काही सॉल्व्ड ॲन्सर्स देतात आणि ऑकॅजनल लेक्चरसुद्धा ते घेतात. आणि 49वा प्रश्न आहे जगात सर्वात पहिला ओपन विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ कुठे स्थापना झाली होती. मी हे लेक्चर घेत असताना सांगितलेलं आहे तुम्हाला इंग्लंडमध्ये ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झाले म्हणून. माझा जो सिरीज सुरू होता पॉईंट्स टू रिमेंबर त्याच्यामध्ये आहे, तुम्ही बघून घ्या. इंग्लंड म्हणून मी लिहिलं होतं. गाव आहे मिल्टन केनिस इन इंग्लंड. तिथं 1969ला 1969ला ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. त्याच्यानंतर 50वा प्रश्न आहे मद्रासा. मुस्लिममध्ये मद्रासा म्हणजे काय. मद्रासा म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. व्यवस्थित सोपे प्रश्न आहेत आणि माझ्या पुस्तकामध्ये हे सगळं आहेत. हे जे मद्रासा म्हणजे काय, हे ओपन विद्यापीठ काय आहे ह्या पुस्तकात दिलेलं आहे. कृपया नेटसाठी हे पुस्तक कंपल्सरी वाचन करा. आणि ह्या पुस्तकासोबत हे तरी पुस्तक तुमच्यासोबत पाहिजेच. हे पुस्तक ह्याच्यात 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपचं क्वेश्चन्स आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. का हो सर आलं की फक्त पुस्तकच दाखवतं असं म्हणू नका दादानो. हे पूर्ण प्रत्येक राज्यात जाऊन ते पेपर लिहून आल्यानंतर रिपीट येणारे प्रश्न 10 वर्ष तेच काम करून ते सगळं एकत्रित करून शॉर्टिंग करून युनिट वाईज प्रश्न त्याच्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. कारण नेट परीक्षा पास होण्यासाठी हे पुस्तक तुमच्यासोबत पाहिजेच. तुम्ही हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे अशी माझा कळकळीची विनंती आहे. हे वाढतात हे पुस्तक, हे माझं पुस्तक कोणी वाचले त्यांना माहिती आहे ह्या पुस्तकाचं व्हॅल्यू काय आहे म्हणून. हे 5000 जे प्रश्न आहेत ना, हे सगळं प्रश्न ह्या पुस्तकात आहेत. एवढं इम्पॉर्टंट हे पुस्तक आहेत. हे काय एका राज्यातील प्रश्न नाही, पूर्ण देशातील ज्या ठिकाणी मी जाऊन पेपर दिलो, जे प्रश्न रिपीट आले त्याच्यावरनं कन्सेप्ट लिहून हे पुस्तक बनवलेलं आहे. मग माझा परिश्रम तुम्हाला उपयोग व्हायला पाहिजे म्हणून नेटसाठी हे प्रिपरेशन करा. ओके, सेटचं काम झालं आज. आता नेटसाठी पुन्हा जोरात तयार व्हायला पाहिजे तुम्ही. असंच म्हणा, बघू तुमचं जोर थांबतो का पळतो बघूया.